तू गाडी चालवतोयस? अगं साऊसाठी ब्रेड ब्रेड बटर आणायला चाललोय आज. फादर्स के हात का ब्रेकफास्ट. झोपलंय की काय बाळ अजून? हो ना. बरं आता तू पोचल्यावर फोन कर म्हणजे दोघांशी बोलता येईल मला. आणि तू साऊला डॉग दाखवायला जाणार होतास त्याचं काय झालं? हा जाऊ ना आम्ही. बर साऊ आली का? नाही ग. मग तू फोन कर ना. ऐक ना ए बाळ, साऊ आली आहे का रे? नाही. कर्जत. काय? माझी मुलगी आली, काल पार्टी झाली ना इथे. इथे मुलगी? नाही नाही, कोणी मुलगी नाही, कोणी पार्टी पण नाही इथे. अहो नाही नाही, तिने पत्ता पाठवला, हाच पत्ता आहे. नाही नाही, चुकीचं सांगितलं असतं मला. असं काय करताय तुम्ही? तुम्ही जरा लांब न बोला ना. सांग, दाखवतो माझ्याकडे काय काय दाखवताय? लोकेशन मॅप पाठवलंय. अहो हा काय आज कोण पाठवलं लोकेशन? मुलीने पाठ. तू डिलीट का करतोय रे? अंगाला हात लावायचा कळलं ना? लांब राहायचं बोललो ना. मोबाईल का तुझा? हा मोबाईल. साऊ साऊ साऊ. साऊ साऊ. आपल्या घरात डायल केलेला नंबर यावरील स्विच ऑफ आहे. कृपया काही वेळाने प्रयत्न करा. साऊ. बरं ऐक, साऊला सतत फोन करत राहा, स्वतःच्या तंद्रीत राहू नकोस. अभय ती एकटी पहिल्यांदाच अशी घराबाहेर पडली. तिच्याबरोबर कोण आहे, तिच्या मैत्रिणींचे नंबर जर का असतील तर त्यांना फोन कर. कळतंय का? गाडी पुढे घेऊन जा. येतोय येतोय जा. सर चहा. सर आल्याचा चहा आहे स्पेशल. काय चाललंय जमदाडे? प्लीज मला सांग, कोण आहेस तू? हा नेमकी कोण आहेस तू? माझ्या घरातली मोलकरीण? दिवसभराची सगळी कामं झाली आहेत का? चहा 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 चालू असता आल्यापासून. चहा देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये इतर माणसं आहेत की नाही? सर माझ्यावर का चिडचिड करताय? बस वड्याचं तेल वांग्यावर. ए थांब थांब थांब. काय म्हणालीस? यातलं कोण आहेस तू? मी ना कोणीच नाहीये सर, मी तेल आहे. सगळे मलाच बोलतात. डायलॉग बाजी करू नकोस. दिवसभर खूप काम आहेत जमदाडे. हो घेतो घेतो मी आता. हा आणि सर परत असं बोलू नका मला. मला माहितीये की मी मोलकरीण नाहीये, तुमची ज्युनियर आहे. पण मला वाटतं तुम्हाला मदत करावी म्हणून तुमच्या मागे मागे करते, म्हणून हे सगळं करते. नीट सांगा, जास्त डोक्यात जाऊ नका. काय झाली दिवसभराची कामं? वड्याचं तेल वांग्यावर निघालं. जमदाडीला मोलकरीण नव्हतं म्हणायला पाहिजे. मोलकरीण
उदय समेळ. तो दरवाजा बंद करा आधी. तर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय. हे समेळ, बाबा तू काय करतोय ते टप्प्याटप्प्यावर कळवत राहा ना मला. सर पूर्ण स्टोरी देतो ना मी तुम्हाला. अरे आता जेवढी काही कंप्लीट झाली असेल तेवढी तर पाठव. गरज लागली तर मी मदत करू शकतो ना तुला. नाही सर, तुम्ही चांगले पोलीस ऑफिसर असाल, पण मी सध्या तुमच्यावरही डोळे दाखवून विश्वास नाही ठेवू शकत. हे बघ मला कळतंय याआधी तुला जी काही ठेच लागली आहे त्यामुळे तू ताक सुद्धा फुंकून पितोय. पण समय विषय असा आहे की आता तू विजय भोसलेशी बोलतोय की नाही, आणि मी सांगतोय ना तुला. मग सर यात तुमचा मला काही प्रॉब्लेम असं नाहीये, पण मी सध्या आगीशी खेळतोय आणि काही चुकलं तर पहिली राख माझी होईल. मला भीती एकच गोष्टीची आहे, तू ह्या ट्रेलवर हे जर कोणाला कळलं ना तर ते कोणाला कळू नये म्हणून मी कोणाशी काही बोलत नाहीये. तुम्ही प्रामाणिक असाल तर कशाला काळजी करताय. शेवटी सगळं मी तुमच्याच हवाली करणार आहे. मला माझी काळजी नाही आहे बरं का. सर पण मला माझी काळजी आहे, म्हणूनच जरा वाट बघा. काय करतेस का? हा ते खालून काढून घेते कचरा, काही चिट्ट्या चटोऱ्या असतील तर. अहो जावा ना तुम्ही, कशाला मध्ये मध्ये करताय. नका झाडू काही. काढू नको आता म्हणजे. आणि त्या रद्दीच्या दुकानासारखं चिट्ट्या चटोऱ्या घरभर पडलेल्या आहेत, त्याचं काय करायचं? तू जातेस का आता? काम करताना डोकं फिरू नको माझं. चल. कोण आहे रे? काय नाही हो, आमची कामवाली पक्की भोचक बाई आहे. काय नाव? महालक्ष्मी. निघायचंय जमदाडे. कुठे सर? रजिस्टर मध्ये नोंद करावी लागते ना. प्रमोदराव, गाडी काढाल का प्लीज? मॅडम बरोबर आहे, पण सांगत बसायला वेळ नाहीये, तर गाडीत सांगितलं तर चालेल का? सर सर थँक्यू. चहा घेतलाय, त्या चहावरूनच गोष्टी सुचल्यात मला. चले. चल. वा वा वा, मस्त सुगंध दरवळतोय केकचा. कोणता फ्लेवर? साधा स्पॉन्ज केक आहे, साऊला आवडतो ना म्हणून. मी पण आज मटर पनीर बनवतीये. अरे वा, मग आम्हाला पण दे चवीला थोडी थोडी. देणार ना, का नाही देणार. ऐक ना, दादा पुण्याला गेलाय ना? हो. साऊ नाही गेली का त्याच्यासोबत? नाही, एकत्रच आहेत दोघं. का? काही नाही, मी आपलं सहजच विचारलं. भाजी बनवायची, मी निघते. एक मिनिट, काय झालंय? असं का विचारतेस? काही नाही, असंच विचारलं मी. बहुतेक माझाच गैरसमज झाला. वीरू म्हणत होता की दादाचा फोन वैभूच्या फोनवर आला होता. कधी? आता थोड्या वेळापूर्वी. म्हणजे मगाशी दादाचा फोन आला वैभूच्या फोनवर आणि तो वीरूने उचलला. त्याच्यावर दादा असं विचारत होता की साऊ घरी पोचली का. हा, असं कसं विचारेल तो? काय माहिती आता. बाकी तुम्हाला माहिती आहे ना वीरू कसा माठ आहे निरोप द्यायच्या बाबतीमध्ये. नाही अगं, त्याचा काहीतरी घोळ झाला असेल. झालाच असेल. तुझ्याशी बोललाय ना दादा? हो, आम्ही बोललो. साऊ झोपली होती तेव्हा. हो का? बरं जाऊ दे, माझाच मेलीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पण ऐक, केक हवाय मला. केक द्यायचा आणि भाजी घेऊन जायची. येते मी. अभयने फोन करून असं विचारलं असेल. चल ग, तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस? तिच्या बोलण्यात काही तथ्य नसतं. आणि मुळात ती केक बघायला आली होती. तुझ्यासारखा केक तिला जमत नाही ना, पण बोलणार कसं? म्हणून काहीतरी परिकथा रचली. नाही, पण अभयचंही काही सांगता येत नाही. तू एक काम कर, त्याला फोन कर. म्हणावा आम्ही सगळे वाट बघतोय. हां, तसं करते.
कोण आहे तू हा? कुठे चाललाय? ऐक ऐक अंगाला हात पळव माझी पोरगी आतमध्ये मला ती कुठली पोरगी माझी पोरगी साऊ अरे काल पार्टी होती ना इकडे ती आली हो. तुझं वाटतंय तुला पार्टी झाल्यासारखं हा चल चल बाहेर ऐक, चल, ऐक. चल मला बाहेर. फक्त भेट ए कसा आला तुम्ही अंगाला हात लावला होता का अंगाला हात लावला होता माझी पोरगी आतमध्ये वासना आहे त्यांना ए! बंद लागतोय फोन साऊचा. अभयसारखी ही सुद्धा फोन चार्ज करायला विसरायला लागलेली आहे मुलगी. तेव्हा ना यायला हवे होते दोघ जण. हो ना, मला टेन्शन येतंय. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? अगं टायर वगैरे पंक्चर झाला असेल रस्त्यात, दुसरं काय? काही नाही हो, असले भलते सलते विचार मनात आणू नका. नाही, आणि उशीर होणार असेल तर कळवायला नको का? एवढी कुठली पद्धत आहे तुझ्या नवऱ्याला? दुसऱ्याचा विचार करायचा नाही. अरे तू काय करतेस ग? मृत्युंजय मंत्र म्हणते. झाला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. वैभवी, वैभवी. काय ग काकू? हा अगं, साऊचा काही फोन आला होता का तुला? नाही ग, पण सकाळी काकाचा आला होता. विराज सांगत होता मला. फोन आला होता का त्याचा? म्हणजे नाही, मला कळत नाहीये. मी अभयशी सकाळी बोलले त्यावेळेला सगळं व्यवस्थित होतं. हे असं अचानक, म्हणजे सावनी घरी आली की नाही हे विचारायला का फोन केला असेल अभयने? आली नाही? कुठून नाही आली? काल पुण्याला गेली होती ना? आले नाहीत काय? तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? चल कामाला लागा. दरवाजा लावतो आणि कटकट करायची नाही. कानात बोळे घाल. इथे काम करताना आमचं ऐकायचं नाही. मला तुझं हे वागणं अजिबात आवडत नाही. आता काय करायचं आपण? तू शांत हो. तू बस आधी. बस बघू. बस. हे दोघेच आले असतील. बघा, मी म्हंटल होतं ना काही झालं नसेल दोघां. तू कुठे म्हटलं? मी म्हटलं. गप्प बसाव तुम्ही आणि चिडू नकोस त्यांच्यावर. हो आई. हे, अभय, हे कसं लागले? अभय, साऊ कुठे? अभय, हा, साऊ कुठे? अभय, एवढं लागलंय कसं तुला? साऊ कुठे? अभय, 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 अगं पाणी आण ना. अभय तू बस. काय झालं? साऊ बस इकडे. कुठे? बस बस तू इकडे. बस. अभय, अभय, काय झालंय तुला? काय झालं तुला? अभय, अरे बोल ना. अरे राजा, काय झालं? काय झालंय तुला? साऊ हे कुठे? काय? हे अभय, काय? साऊ कुठे? मला नाही माहिती. माहित नाही म्हणजे? अरे तुझ्या बरोबरच होती ना? कुठे आहे ती? असं कसं म्हणू शकतोस तू? कुठे सावनी? साऊ कुठे आहे अभय? मला नाही माहित. अरे माहित नाही असं कसं म्हणू शकतोस तू? तुझ्या बरोबर गेली होती ना, मग आता कुठे आहे ती? साऊ कुठे आहे? अभय, अभय, दे. घे पाणी पी. घे पाणी घे. पाणी घे. पी, पाणी पी. येऊ का? तुम्ही म्हणजे जरा चौकशी करायची होती. आता इथे दारात कशी करणार? येऊ का? हे बघा, आम्ही आता सगळे वेगळ्या विचारात आहोत. पोलीस कायम याच विचारात असतात की गुन्हेगार कोण आहे. पण आम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाही देऊ शकत. मला प्रश्न विचारतही नाहीये मी. काय झालंय?
तू बोलवलंयस का यांना? त्यांनी नाही बोलवलं, पण बोलवायला हवं होतं का? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता बरं का तुम्ही. आमची नात आहे ना. बाबा काय हो? वेळी अवेळी कुठलाही ऑफिशियल डॉक्युमेंट नसताना तुम्ही कोणाच्याही घरात जाता काय? मला जरा पेन किलर घेऊन ये ना. हो पण नाही आणा बाबा. तुझा प्रॉब्लेम काय? माझा काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मोठ्या प्रॉब्लेम मध्ये दिसताय मिरजकर. काय ना, आता मी ऑन ड्युटी आहे आणि कसं आहे की जखमी माणसाला, कपडे फाटलेल्या अवस्थेत असलेल्या माणसाला मदत करणं हे पोलिसांचं कर्तव्य. म्हणून विचारतोय काय प्रॉब्लेम आहे. सरांचा ऐकायचा काही प्रॉब्लेम आहे का? तपासून घ्या. तू का आलायस तेवढं सांग. महालक्ष्मी कोळपे. मी बोललो होतो ना मला पोलीस धरून नेणार म्हणून मी गावाला गेलो होतो बघा. आता हे पोलीस मला उगाचच त्रास देणार. पोलीस तुम्हाला उगाच का त्रास देतील? मीच तर महालक्ष्मी कोळपे आहे ना. नमदडे. येस सर. चला चौकशीसाठी जायचंय. चला. हो पण मला कशाला? मी उद्या सम्मेलनाकडे काम करायचं की नाही? हा मी करायचो त्याच्याकडे काम, पण मला आधी पोछा करायचो. बघा मी त्याचा खून केलेला नाही. तुम्ही खून केलाय असं कोणी म्हणतंय का? नाही ना. पण ज्यांनी खून केलाय त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची चौकशी करावीच लागणार. अहो पण मी काय बी केलेलं नाहीये. हे बघा माझी लहान लहान पोरं आहेत, मला सोडा तुम्ही. मी खरंच काय केलेलं नाहीये. ताई बघा ना, मला आता पोलीस स्टेशनात घेऊन जातील, मला जेलात टाकतील, काहीतरी करा ना ओ ताई. बाई, पोलीस घेऊन जातात म्हणजे फक्त जेलमध्ये टाकतात असं नाहीये ना. चौकशी करायची आहे आम्हाला. त्याचं काय ना, मी कशी चौकशी करतो हे यांना चांगलंच माहिती आहे. ही चौकशी इथे झालेली यांनाही आवडणार नाही, तुम्हालाही आवडणार नाही आणि आम्हालाही आवडणार नाही. त्यामुळे चौकीला चला. मॅडम. महालक्ष्मी जा. जातो मी, पण मला लवकर सोडा. मला सावंताच्या घरी पोछा करायला जायचंय. सॉरी, या चौकशीचा भाग आहे, तुम्हाला त्रास झाला. सॉरी. सगळं ओके ना मॅडम? अर्थात नाही, पण पोलीस तुमच्या मदतीला कायम तयार असतात, विसरू नका. विसरू नका. साऊ कुठे? काय विचारतेय मी? साऊ कुठे आहे? तू पुण्याला गेला होतास ना तिला फार्म हाऊसवर घेऊन कुत्रा दाखवायला. मग आता एकटा कसा आलास तू परत? साऊ कुठे? हे बघ, हे सगळं तुझं असं काय झालंय हे सगळं मला सांग, पण त्याच्या आधी मला सांग माझी साऊ कुठे आहे? साऊ माझ्या बरोबर पुण्याला नाही आली. काय म्हणालास तू? ती तुझ्या बरोबर पुण्याला नाही आली? मग कुठे गेली ती? अरे दोघं जण एकत्र तुम्ही घरातून बाहेर पडला तर तिला कुठे सोडून आलाय तो? अरे कुठे गेली साऊ? ती तिच्या मैत्रिणींबरोबर ओव्हरनाईट पार्टीला गेली. म्हणजे कुठे? कर्जतला. काल तुम्ही पुण्याला जाताय असं मला सांगून निघालात ते? आम्ही दोघंही खोटं बोललो तुझ्याशी. अरे देवा.